तुम्हाला बोललो होतो ना, हा कॉकरोचचा पिल्ला हिंदू धर्मविरोधी आहे असं. हिंदू आतंकवाद पे कोई आज तक फिल्म बनी है? बट डू यू थिंक हिंदू आतंकवाद मास में क्या भाई, तो मालेगांव ब्लास्ट फिर क्या था? मतलब तो फिल्म बनी कहाँ है? मालेगांव ब्लास्ट पे बना तो फिल्म बना दोगे क्या? नाही, तुझ्या अंगामध्ये जोर आहे तर तू बनव ना पिक्चर. हा का नाही, का कोण थांबवतोय तुला? बनव. त्याच्यामध्ये तुझा तो मिरगीवाला डान्स पण ठेव, जो कॉकरोच सारखा जो डान्स करत फिरतो सगळीकडे. हां, बोलायचंय म्हणून बोलायचंय. मालेगाव ब्लास्टच्या केसमध्ये जितके पण आरोपी होते, साध्वी प्रज्ञा आणि जे हिंदू पकडले होते, सगळ्यांना कोर्टाने क्लीन चिट दिली, क्लीन चिट, समजतं का? आणि त्या केस असं 1-2 वर्ष चाललं नाही, 10-15 वर्ष केस चालले. 2025मध्ये त्याचा फायनल निर्णय आलेला आहे. हां, तरी यांना बडबड करायचे. हां, यांचा बस चाले तर भाई 26/11च्या हमल्याला पण हिंदू आतंकवाद सिद्ध करणार होते, माहिती आहे का? कसाब आणि त्याचे जे आतंकवादी साथी होते, सगळ्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा आणि असा कलावा होता हातामध्ये. हां, त्याला जर तुकाराम मुंबळे साहेबांनी जिवंत पकडला नसता ना, तर त्याचं नाव कसाबाई हे पण माहीत पडलं नसतं. हिंदूंनी पाकिस्तानला बदनाम करण्यासाठी हे नाटक केलं असं सिद्ध झालं असतं, माहिती आहे का? पण यांचा प्लॅन फ्लॉप होऊन गेला तेव्हा. हां, हे असे स्टेटमेंट द्यायचे. हां, मग इतक्या वर्षामध्ये का कोणता हिंदू आतंकवादी हमला झाला नाही भाई? हां, आतंकवादी हमले तर झाले, ते कोणत्या धर्माने केले सगळ्यांना माहिती आहे. हां, तिथं तुझा बाप अभिजित दिपके आंदोलन करतोय नीटच्या विरोधामध्ये. हां, त्याला लोक सापडत नाही आंदोलन करायला, आणि हा त्याच्या जीवावर फेमस होऊन गेला आणि आता पॉडकास्ट करत फिरतोय. तो कॉकरोच सारखा, मिरगी आल्यासारखा डान्स करत फिरतोय.